महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव शांततेत आणि मोठ्या सहभागाने पार पडावा यासाठी राज्य सरकारने संबंधित मतदान क्षेत्रामध्ये 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जारी केली आहे। या निर्णयामुळे मतदारांना मतदानासाठी पुरेसा वेळ मिळणार असून मतदानाचा हा टक्का वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही सार्वजनिक सुट्टी केवळ मतदान होणाऱ्या महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित असेल। शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था तसेच काही खाजगी आस्थापनांना या दिवशी सुट्टी राहणार आहे। मात्र अत्यावश्यक सेवा जसे की रुग्णालये, अग्निशमन दल, पोलीस सेवा, वीज व पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या निवडणुकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा यासह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांचा समावेश आहे। या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षासाठी प्रतिष्ठेची लढत मानली जात असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष आणि प्रमुख नेते प्रचारात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे। मतदान सुरळीत पार पडावे यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा दल तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असून आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जात आहे। राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना सकाळी लवकर मतदान करून आपला लोकशाही हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे। मतदार ओळखपत्रासह आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आणि अफवा प्रमाणे यांना बळी न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीचे निकाल राज्याच्या इतर नगरपालिकेप्रमाणे होणार आहेत।